तर माजी मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होणार आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, रोहित आर्य एन्काउंटर प्रकरण आणि या प्रकरणी आता मंत्री दीपक केसरकर, माजी मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होणार आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी या प्रकरणी आता समोर येते। रोहित आर्यनं अनेकदा उपोषण करत दीपक केसरकरांवर आरोप केलेला होता। आपला निधी रखडवल्यासंदर्भात इतकंच नाही तर रोहित आर्यच्या पत्नीचा व्हिडिओ देखील समोर आलेला होता। ज्यावेळी रोहित आर्यचं एन्काउंटर झालेलं होतं त्या व्हिडिओमध्ये देखील अनेकदा दीपक केसरकर यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला होता। आणि आता या सगळ्या प्रकरणी माजी मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होणार आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, अत्यंत महत्त्वाची बातमी। नक्कीच मुंबई अपहरण प्रकरणात आता एक मोठा खुलासा होतोय। रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी माजी मंत्री दीपक केसरकर यांची चौकशी होणार आहे। खरं तर ज्या दिवशी रोहित आर्य याने मुलांना ओलीस ठेवलेलं होतं त्या दिवशी देखील पोलिसांनी केसरकरांना लावून त्याच्याशी बोलण्यासाठी रिक्वेस्ट केली होती, मात्र केसरकरांनी ही रिक्वेस्ट नाकारली होती अशी प्राथमिक माहिती मिळतेय। नेमकं यामध्ये काय झालंय याबद्दल पोलिसांची देखील स्पष्टता नाही, मात्र एक स्पष्टता पोलिसांनी आता दिलेली आहे की आर्य मानसिक रुग्ण होता। याचे कोणतेही ठोस पुरावे जे आहेत ते पोलिसांना मिळालेले नाहीत। याचा अर्थ जो आर्य होता त्याला जे पैसे दिले नव्हते, ज्या स्वच्छता मॉनिटर योजनेचे पैशांसाठी त्यांनी आंदोलन केली होती, सातत्याने तो मागणी करत होता, त्या पैशांसाठी रोहितने काही मुलांना जे होतं ते ओलीस ठेवलेलं होतं आणि त्यासाठी त्यांनी हा सगळा ड्रामा जो आहे तो केला होता। याचा अर्थ रोहित हा कुठलाही मानसिक रुग्ण असल्याचा पुरावा देखील पोलिसांना मिळालेला नाहीये। या प्रकरणामध्ये संबंधित अधिकारी असतील, स्टुडिओ मालक असतील आणि घटनेदरम्यान ज्यांनी या स्टुडिओला भेट दिली अशा कलाकारांना देखील समन्स बजावत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश जे आहेत ते पोलिसांनी दिलेले पाहायला मिळत आहेत। त्यामुळे नेमकं या केसमध्ये पुढे काय होतंय हे बघणं देखील महत्त्वाचं आहे, कारण दोन विरोधाभासी माहिती देखील पोलिसांना मिळते। कारण जी मी म्हटलं तसं की रोहित आर्यने केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केल्याची माहिती होती, फोन लागला नाही की बोलण्यास नकार दिला, या संदर्भातली जी माहिती आहे ती विरोधी भास निर्माण करण्यात रामगिरी बंगल्याचा उल्लेख देखील करावासा वाटतो। या निमित्तानं दीपक केसरकरांच्या रामगिरी बंगल्यावर रोहित आर्यनं उपोषण देखील केलेलं होतं, आंदोलन केलेलं होतं, तो फोटो देखील समोर आलेला आहे। नक्कीच लागवी रामटेक बंगला होता त्यांचा आणि रामटेक बंगल्यावर त्यांनी ही जी आंदोलनं होती ती केलेली होती, त्यांच्या बॅनर घेऊन त्यांनी आंदोलनं केलेली होती। इतकंच नव्हे तर त्यांनी वेळोवेळी केसरकरांना भेटण्याचा देखील प्रयत्न केलेला होता। 2 कोटी रुपये ही त्याच्यासाठी कदाचित मोठी रक्कम, कदाचित म्हणजे नक्कीच त्याच्यासाठी मोठी रक्कम होती ही। आणि या सगळी ही जर रक्कम त्यांनी त्याला दिली नसेल तर त्यांनी ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं, जे लोक त्याच्याकडे कामाला होते हाताखाली, त्यांचे देखील पैसे देणं त्याचं बाकी असेल किंवा इतरही काही योजना आपल्याला पैसे मिळणार आहेत असं कळल्यानंतर अनेक योजना, अनेक स्वप्न आपण बघितलेली असतात आणि ही स्वप्न कदाचित त्याची पूर्ण झाली नाहीत। एका पॉइंटला त्याला डिप्रेशन आलं, तो फ्रस्ट्रेशन मध्ये गेला आणि त्यानंतर त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असं सांगितलं जातंय। नेमकं आता वेगवेगळे काय खुलासे होत आहेत आणि त्याचबरोबर दीपक केसरकर हे नेमकं काय सांगतायत, त्यांना चौकशी दरम्यान बोलवण्यात येणार का, ते या प्रकरणामध्ये आणखीन गुंतले जाणार का, त्यांची पावलं खोल गुंतली जाणार का, हे बघणं देखील महत्त्वाचं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये लागवी। अगदी आता या सगळ्या प्रकरणी चौकशी सुरू होणार आहे अशी बातमी येत असताना याविषयी मात्र दीपक केसरकर यांच्याकडून काही प्रतिक्रिया येते का किंवा शिंदेच्या शिवसेनेकडून काही प्रतिक्रिया येताना दिसते का? मुळात केसरकर सध्या कुठे आहेत?
मुळात केसरकर सध्या कुठे आहेत हा प्रश्न आहे, कारण ज्या वेळेला हे सगळं झालं त्याच्यानंतर त्यांनी 2 वेळेला माध्यमांशी संवाद साधला होता आणि त्यानंतर ते माध्यमांसमोर आलेले नाहीयेत. आता आज नेमकं केसरकर कुठे आहे, ते चौकशीसाठी कुठे येणार, काय येणार या संदर्भातली सगळी अपडेट आपण देणारच लागली. मात्र आता जी प्राथमिक माहिती आपल्याकडे आली आहे ती हीच आहे की रोहित आर्यबद्दल मानसिक रुग्ण असल्याचे कोणतेही ठोस पुरावे नाहीत आणि दुसरी माहिती आहे महत्वाची ती म्हणजे केसरकरांना चौकशीसाठी यावं लागणार आणि त्यांना तसे आदेश देखील समन्स देखील बजावण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता नेमकं यामध्ये काय होतं आणि केसरकर कुठे आहेत याचा शोध आपण आजच्या दिवसभरात नेमकं अगदी भाग्यश्री, खरं तर आपण सातत्यानं दीपक केसरकर यांच्याशी आपली टीम सातत्यानं संपर्क साधण्याचा प्रयत्न करतेय, पण दीपक केसरकर फोन उचलत नाहीये, त्यामुळे संवाद होऊ शकत नाहीये दीपक केसरकरांशी. या सगळ्या प्रकरणी आपण राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया घेणार आहोतच, पण मुळात भाग्यश्री हे प्रकरण फार महत्त्वाचं याकरता येणारं हिवाळी अधिवेशन नेमकं याच प्रकरणावरून गाजण्याची शक्यता आहे. असं असताना येणाऱ्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं कुठंही राज्य सरकारला कोणत्याही प्रकारे रिस्क घ्यायची नाहीये आणि याकरता म्हणून आता हे सगळं प्रकरण लवकरात लवकर धसास लागण्याच्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत, असाच याचा अर्थ काढायचा. नक्कीच लागवी असाच त्याचा अर्थ काढावा लागेल, कारण मुळातच एन्काउंटर करणं ही चुकीची गोष्ट असल्याचं वकील सांगतायत. वकील संघटनांकडनं अशी माहिती येते आणि अगदी इतकंच नव्हे तर ऍडव्होकेट नितीन सातपुते म्हणून जे वकील आहेत त्यांनी या संदर्भात याचिका देखील फाईल केलेली आहे. आता ती ऍक्सेप्ट होणार का, त्यावर सुनावण्या होणार का, ही गोष्ट एक कोर्टाच्या अँगलनी किंवा न्यायालयीन कायद्याच्या दृष्टीने बघणं महत्वाचं आहे. पण अजून या संदर्भात अजून काही सुरू झालेलं नाही. माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबवते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.